नमस्कार. जय शिवराय. आज इथल्या थोर भूमीला चंदनाचा गंध आला. वाडवडिलांच्या वसा घेणाऱ्या पावलाने धन्य झालो. सप्तसरीने आसमंत भिजून गेल्या अंतरीच्या पाहुण्यांचा दर्शनाचा योग आला. भेट होती काळजाची, भेट होती काळजाची, पण आज पंढरीचा योग आला, पंढरीचा योग आला. मावळत्या सूर्यनारायणाच्या साक्षी, संत सज्जनांच्या साक्षीने ज्ञानाचा राजा ज्ञानोबा राय, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या झुंजार नगरीत आलेल्या सर्व शिवभक्तांचे मी स्वतः शैलेंद्र म्हात्रे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. गेल्या आठवड्यामध्ये मागी गणेशोत्सव होता. त्या निमित्ताबद्दल मी एक कीर्तनकार इथं आलो होतो, पण आता व्यक्ती तोच, फक्त एक शिवव्याख्याता. मी काही मोठा शिवव्याख्याता नाही, पण देवाने जेवढे आणि शिवरायांच्या कृपेने जेवढं ज्ञान आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी आपणासमोर करतोय. माझ्यासुद्धा वयाने मोठे आणि ज्ञानाने मोठे असणारी काही मंडळी ते आहेत. त्यांच्या चरणी दंडवत ठेवून, शिवरायांच्या चरणी दंडवत ठेवून आणि माझ्या शिवभक्तांच्या चरणी दंडवत ठेवून माझा हा शिवचरित्राचा भाषण आहे, शिवव्याख्यान मी इथे चालू करतोय. बेटा बसून घे खाली. हां मित्रांनो, आज काय आहे हे नवीन सांगण्याची मला वाटतं गरज नाही आहे, पण कालच्या रात्री 12 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत आणि मला वाटतं आज रात्री 12पर्यंत लोक ठेवतात स्टेटस. कुणी शिवाजी महाराजांचे मोठमोठ्याने गाणी डीजेनी लावतात, कुणी झेंडे लावतात, गाडीला झेंडे फडकवतात. पण हे फक्त आजच्या दिवसापुरतं करू नका मायबाप, हे फक्त आपलं आयुष्यभर करा, कारण त्याच्यामुळेच आज आपण इथे उभे आहोत मायबाप. एक काळ असा होता या महाराष्ट्रावर कुतुबशाह, निजामशाही, आदिलशाही, इंग्रजांनी, या परकीयांनी इथे राज्य करत होते आणि एवढी दैनंदिन अवस्था आपली केली होती मायबाप, काय सांगावं आपल्याला. अरे घराच्या घरं उद्ध्वस्त केली, मंदिराच्या मंदिरं उद्ध्वस्त केली, मंदिरामधले देव ठेवले नव्हते त्यांनी, शेतीच्या शेती जाळत होते, गाई ब्राह्मणांच्या हत्या करत होते. एवढं तर सोडा, आपल्या आया बहिणांच्या अब्रू इज्जत लुटत होते. मग याला वाली कोण आहे? मग अशा वेळी शिवनेरी गडावर असणाऱ्या, जो पुण्यामधला आपला शिवनेरी गड आहे, त्या गडावर जिजामाता होत्या आणि जिजामातांना त्यावेळी दिवस गेले होते. जिजामाता पाहतात, ही माझ्या महाराष्ट्राची अवस्था आहे, काय करावं, याला कोण वाली आहे? मग त्या गडावर असणाऱ्या शिवाई मातेच्या मंदिरात गेल्या आणि त्या देवीजवळ जाऊन म्हणाल्या, हे रणचंडिके, हे आदिमाया आदिशक्ती, पाहतोच ना या माझ्या महाराष्ट्राची काय अवस्था झाली. आज गाई ब्राह्मणांच्या हत्या होत चालल्या, मंदिरं उद्ध्वस्त करत चालले, शेती जाळत चालली. एवढंच नाही, माझ्या आया बहिणींची आबरू इज्जत लुटत चालली. यांना वाली कोण आहे? आणि मग तिने शपथ घेतली, हे भगवती, हे आदिमाया आदिशक्ती, माझ्या पोटी असा एक पुत्र दे, माझ्या पोटी असा एक पुत्र दे की या दैत्यांचा तो नाश करेल. मग 19 फेब्रुवारी 1630, अरे ज्या या महाराष्ट्रामध्ये धान्याच्या बियाणे आणि गवताच्या काडीला उगवायची भीती वाटायची, गाईच्या हंबरण्याने तो सोडा, स्त्रियांच्या अत्याचाराने जनता भुलून जायची, या महाराष्ट्राच्या मुश्रीफ राजाने जन्म घेतला आणि तो राजा पुढे सह्याद्रीचा छावा म्हणून ओळखला गेला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि माझ्या राजाने जन्म घेतला. राजा हळूहळू मोठा होऊ लागला. राजाचा एक लहानपणीचा प्रसंग सांगतो मायबाप. जेव्हा शिवबाबा लहान होते
पाळण्यामध्ये होते आणि ते झोपी गेले. आणि मग जिजामाता आपले आऊसाहेब त्यांच्या दासीना तिथे ठेवले आणि काही कारणास्तव त्या बाहेर गेल्या होत्या. त्याला यायला खूप वेळ झाला. तांदळ बाळ, 4-5 महिन्याचं बाळ, उठल्यानंतर त्याला दुधाची तळप लागते. तो रडू लागला. दासीने उचललं, खेळवलं, तरी पण तो गप्प बसत नव्हता. काय करावं, काय करावं. ती पण एक आई होती. मग दासीने शेवटी काय केलं, त्याला घेऊन आपल्या स्तनाशी लावलं, त्याला दूध दिलं आणि मग शांत झोपी गेलं बाळ. आणि काही क्षणातच जिजामाता आऊसाहेब आल्या. आऊसाहेबांना सांगितलं दासींनी. दासीला वाटलं आता आऊसाहेबांना सांगितल्यानंतर आऊसाहेब माझ्यावर खुश होतील. महादेव त्यांना पण वाटू द्या. तर शिवबाबा रडत होते. मग त्या दासींनी आपलं दूध पाजलं आणि त्याला झोपी गेल्या. आणि जिजामाता आल्या आणि सांगितलं दासींनी, आऊसाहेब बाळ खूप रडत होतं, शिवबा बाळ खूप रडत होतं, ते ऐकत नव्हतं. मग मी घेतलं आणि माझ्या स्तनातलं दूध पाजलं. ही जेव्हा गोष्ट आऊसाहेबांना सांगितले ना, आऊसाहेबांनी एक तिच्या कानाखाली पेटवली आणि शिवबाळा उचललं आणि त्याच्या तोंडामध्ये बोट घातला आणि सगळं दूध बाहेर काढलं. सांगितलं या वाघिणीचा हा वाघ आहे, याला फक्त या वाघिणीचं दूध पाजलं जाईल. काय माझ्या जिजामातेंचा विचार असतील. हा इतिहास आमच्या बाळांना कळला पाहिजे मायबाप. हा इतिहास आमच्या बाळांना कळला पाहिजे. शिवबा हळूहळू मोठे होऊ लागले. जिजामाता रामायण, भगवद्गीता, महाभारत सगळं त्यांना शिकवू लागलं. आज गर्भामध्ये असताना आणि गर्भात बाहेर गेल्या सुद्धा जिजामातांनी हे शिकवलं. पण आता सर्व सिरियल पाठ, खाण्यावर बंधन नाही. कसं बाळ जन्माला येणार. आज बाळ पोटातल्या पोटात असतानाच म्हणते, माँ पापा को बता तेरा दुश्मन आ रहा है. अशी अवस्था आहे मायबाप. शिवबा माझे हळूहळू मोठे होऊ लागले. त्याने अनेक सवंगडी गोळा केले. तानाजी आला, येसाजी आला, संभाजी आला, असे अनेक गोळा केले. आणि 1645 मध्ये त्याने हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळी सांगत असतो की सत्ता, संपत्ती आणि तारुण्य असून देखील ज्यांनी गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती आणि तारुण्य असूनही देखील ज्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजाचा 2 तास कीर्तन ऐकला त्याचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाला. छत्रपती शिवाजी महाराज झाला मायबाप. पण हे विचार हे इथपर्यंत या तरुण पिढीला समजलं पाहिजे. मायबाप या अवस्थेमध्ये, ज्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या 3 अवस्था असतात. एक असतो बाल्य अवस्था, एक असते तारुण्य अवस्था आणि एक असते वृद्धावस्था. बाल्य अवस्थेमध्ये आपण कृती करू शकतो पण विचार करू शकत नाही. आणि वृद्धावस्थेमध्ये विचार करू शकतो पण कृती करू शकत नाही. ते कसं, एखादा लहान मुलगा जर रस्त्यावरून जात असेल, त्याला सांगितलं कुणी की बाळा दगड उचल आणि त्या भरधाव गाडीवरच्या काचेवर मार, तो कुठलाही विचार न करता दगड घेईल आणि भरधाव काचेवर मारेल. म्हणजे तो विचार करू शकत नाही पण कृती करू शकतो. त्याचप्रमाणे वयोवृद्ध माणूस जर रस्त्यातून जात असेल, त्याला रस्त्याच्या मधोमध जर मोठा दगड दिसला, तो विचार करेल अरे हा दगड आहे इथे रस्त्यावर. आणि भरधाव एखादी गाडी आली, त्याला जर धडक दिली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्याची इच्छा आहे दगड काढण्याची, पण त्या वयोवृद्ध माणसाची विचार करू शकतो पण तो कृती करू शकत नाही. का तर कंबरेने त्याचे दुखापत, कंबरेने वय झाला त्यामुळे तो वाकू शकत नाही. पण ह्यांच्यामधली जी अवस्था आहे तिथे विचारही करू शकतो आणि कृती करू शकतो, जी म्हणजे तुमची आमची तारुण्य अवस्था. आणि या तारुण्य अवस्थामध्ये आज काय चाललंय समाजामध्ये. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज नुसतं दाढी वाढवलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नाही, किंवा टी शर्टवर शिवाजी महाराजांचे फोटो छापले म्हणून शिवाजी महाराज होत नाही बेटांनो.
की शिवाजी महाराज हे आपल्या टाळक्यामध्ये घुसलं पाहिजे, यांचे विचार आपल्या मनामध्ये घुसले पाहिजे, तर छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत हे तुम्हाला कळतील मायबाप. आज आपल्याला जागोजागी शिवाजी महाराजांची गर्जना करणारी लोक आपल्याला जागोजागी भेटतील. जय शिवराय बोललो की जय भवानी बोलणारी लोक भेटतील. आत्ताच गाडीवर गेले, बघितलं ना, जय शिवराय जय भवानी. पण तो दारू पिऊन आलाय कसाला त्यालाच माहीत आहे. समोरचं आपलं उदाहरण देतो मी. अरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात इतकी ताकद आहे की शिवाजी या शब्दाचा तुम्ही उलटा अर्थ केलात ना तर जीवाशी असा याचा अर्थ होतोय. म्हणजे या महाराष्ट्रातील रयतेसाठी ज्यांनी आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या जनतेसाठी लढले, आपल्या जीवाशी घेऊन लढले, ते छत्रपती शिवाजी महाराज. कर्मवीर भाऊराव पाटील आपल्याला माहिती असतील. साताऱ्यामध्ये त्यांनी आपल्या गोरगरिबांसाठी शाळा काढल्या. एक त्यांनी शाळा काढली आणि त्या शाळेला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज. पण शाळा चालवण्यासाठी पैसे हवेत. त्यावेळची परिस्थिती खूप भयानक होती आणि मग त्यांनी गावोगावी हिंडून गावोगावी जाऊन एक एक रुपया जसं कोण देणगी देईल त्याप्रमाणे घेत होती. का तर आपल्या या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं. असं करता 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 त्या साताऱ्याच्या एका व्यापाऱ्याला समजलं की कुणीतरी कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, ह्यांनी आपल्या गोरगरिबांसाठी शाळा काढल्या आहेत, एक शाळा काढली आहे, त्यासाठी ते देणगी मागायला फिरत आहेत. मग त्यांना बोलावून घेतलं. ते घरी गेले, बसले, चहा पाणी झाले. व्यापारी म्हणाला, पाटील साहेब तुम्ही शाळा काढत आहात? तर म्हटलं हो. त्यासाठी तुम्हाला देणगी हवी आहे? म्हटलं मी देणगी स्वतःहून दिली तर घेतो, मी मागत नाही. बरं एक काम करा, हा 1 लाखाचा बंडल घ्या. त्याने 1 लाखाचा बंडल भाऊरावांच्या हातामध्ये दिला आणि म्हणाले या गोरगरिबांसाठी शाळा काढा. तुम्हाला अजून लागले पैसे तर मी अजून बरेच लाख देईन, पण माझी एक अट आहे. तर म्हटलं काय अट आहे? माझी अट अशी आहे की त्या शाळेला तुम्ही नाव दिलं ना छत्रपती शिवाजी महाराज, ते नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव लावा. तेव्हा कर्मवीर भाऊंच्या पायाची कड मस्तकात गेली. ते म्हणाले हे बघा, हा 1 लाखाचा मंडळ त्याच्या तोंडावर फेकून दिला आणि त्यांना सांगितलं वेळ आली तर माझ्या मी बापाचं नाव बदलेन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शाळेवरून काढणार नाही, मायबाप काढणार नाही. हा इतिहास आमच्या पोरांपर्यंत पोचला पाहिजे मायबाप. हा इतिहास आमच्या पोरांपर्यंत पोचला पाहिजे. अरे इतिहास ऐऱ्यागैरे लिहिलं नाही. हा इतिहास कोणी लिहिला आहे? तर शाहिरांच्या टाफांनी, घोड्यांच्या टाचांनी, तलवारीच्या खणखणांनी आणि सह्याद्रीच्या ढालींनी हा इतिहास लिहिला आहे. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं हे आपल्याला अजूनपर्यंत कुणा लोकांना माहीत नाही. हिंदवी स्वराज्य नुसतं उभं नाही केलं तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी असे मावळे तयार केले. मग पावनखिंड असेल, त्या पावनखिंडीसाठी ज्यांनी आपली प्राणाची आहुती दिली ते बाजीप्रभू असतील, कोंढाण्यासाठी तानाजी असतील, किंवा मुघलांच्या या प्रचंड गर्दीमध्ये सोन्याचा कळस कापून नेत असताना आणि त्या मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा पाण्यामध्ये दिसणारे संताजी किंवा धनाजी असतील. हा इतिहास आमच्या मुलांना कळलं पाहिजे. हा इतिहास आमच्या तरुण मुलांना कळलं पाहिजे. आज इतिहास खूप खचत चाललाय. अभ्यासक्रमात शिवाजी महाराज फक्त 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला आणि तुकारामाचे अभंग किंवा ओव्या त्या अवघड आहेत म्हणून त्या ऑप्शनला टाकायच्या. हे आजचा अभ्यासक्रम चाललाय आमच्या मुलांचा. अरे कोंढाण्याचा इतिहास काय आहे तुम्हाला सांगतो. कोंढाण्याचा इतिहास काय आहे आऊसाहेबांनी सांगितलं. अरे कोंढाण्याची काय अवस्था होत आहे, महादेवा जाऊन शिवबाला सांग कोंढाणा मला पाहिजे, कोंढाणा घ्यायला पाहिजे आपल्याला. तो महादेव बसला घोड्यावर टप 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 करत शिवबांकडे गेला आणि मुजरा केला. राजे आऊसाहेबांनी सांगितलंय
की कोंडाणा घेतला पाहिजे. काय आऊबाई सांगले कोंडा काय घेतला पाहिजे. बरं ठीक आहे. अरे आईने मागितलंय आणि आपण द्यावं नाही, मग पुत्र कसला आपण. त्याने सर्वांनी गोळा केलं आणि सांगितलं चला कोंडाणा घ्यायला पाहिजे. आऊसाहेबांची अशी इच्छा आहे. आणि ही बातमी कळाली तानाजीला. आणि इकडे तानाजीच्या मुलाचं लग्न होतं. 2 दिवसावर लग्न आलं होतं, आपणा सर्वांना माहीत आहे. तानाजी म्हणाले शेलार मामा चला घोडे काढा, तलवारी काढा, आपल्याला कोंडाणा जिंकायला जायचं आहे. तलवार घेतली आणि निघाले. तेवढ्यात तानाजींची धर्मपत्नी काय ना आडवी आली. अहो काय तुम्हाला कळतोय की नाही, तुमचं राजकारण तर आयुष्यभर आहे. आज आपल्या रायबाचं 2 दिवसावर लग्न आलंय आणि तुम्ही कुठे निघालात. तुमचं राजकारण नेहमीच चालू असतं. मुलाचं लग्न लावा आणि मग तुम्ही खुशाल तुम्ही तुमच्या युद्धाला जा. अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का. माझा या महाराष्ट्राचा राजा, आम्हाला जो एकजुटीने ठेवणारा राजा, तो स्वतःसाठी आपल्या प्राणाची आहुती देऊ शकतो, तो लढायला चाललाय आणि मी इथं वर बाप म्हणून मिरवायचं, हे मला शोभणार नाही. ती रडू लागली. तानाजी जवळ गेले आणि म्हणाले अगं का रडतोस तू, माझ्यासाठी रडतोस, थांब. तानाजी जवळ गेले आणि स्वतः आपल्या हाताने तिच्या कपाळावरचा कुंकू पुसून टाकला आणि सांगितलं मी जिवंत राहिलो तर पुन्हा येईन आणि तुझ्या कुंकू लावेन, पण आता मात्र रडू नकोस. घोड्यावर बसले, तलवार घेतली आणि निघाले कोंडाण्याकडे. कोंडाण्याच्या पायथ्याशी गेले तर बघतो तर काय, हा उंच असा हा कोंडाणा. आता या कोंडाण्याच्या वरती जायचं कसं, डोकं भिनबणलं. मग तानाजींची घोरपड होती, तिचं नाव होतं यशवंती. यशवंती सांगितलं यशवंती हा दोर घे आणि यावरती चढ, तुझ्या पाठीमागे आमचे मावळे येतील. यशवंतीने दोर घेतला आणि सर 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 वरती भिंतीवर चढली आणि पुन्हा खाली आली. तानाजी म्हणाला अगं यशवंती काय झालं, पुन्हा खाली का आलीस, तुला तानाजीचा काळ दिसला का. अरे किती पण मोठा काळ येऊ दे, त्या काळाची खांडोळी करणारा हा तानाजी आहे, जा पुन्हा परत. यशवंती पुन्हा गेली, सरसर वरती गेली आणि तिच्या त्या दोऱ्यासोबत 342 मावळे वरती गेले. आणि वरती गेले तर वरती कोण, उदय भानू कमलकुमारीचा संवाद चालू होता. उदय भानू कमलकुमारीला म्हणतोय अगं तुला आता वाचवण्यासाठी कोण येणार आहे. महाभारतामध्ये द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्ण आला होता, पण तुला आता वाचवण्यासाठी कोण येणार आहे. असं म्हटल्यानंतर तानाजी सर्रास तलवार काढून देते उभा राहिला. अरे उदय भानू तुझा बाप समोर उभा आहे. उदय भानूने पाहिलं आणि उदय भानू चक्रावून गेला. अरे एवढ्या वरती काळ याला सुद्धा घाबरतो, तुम्ही वर कसे आले. उदय भानूने तलवार खाली ठेवली आणि म्हणाला हा गड तुम्ही घ्या आता. अरे हा तानाजी हा मराठा आहे. तानाजी म्हणाला अरे उदय भानू हा मराठा मावळा ही कुत्र्याची जात नाही, तू तू तुकडा टाकावा आणि तोंडात घेऊन लाटक्यासारखा बाहेर पडत जावं. उचल ती तलवार आणि तुझ्यात हिंमत असेल तर लढ माझ्याशी. उदय भानू 25-26 त्याचे वय, तारुण्याचा वय त्याचे, एवढी बलाढ्य ताकद, 6-6.5 फूट त्याची उंची. अरे हातामध्ये पहारे दिली तर 4चा आकडा बनविल अशी त्याची बलाढ्य ताकद. दोघांचं युद्ध झालं आणि काही क्षणातच त्या उदय भानूनी तानाजीवर वार केला आणि लात मारली छातीवर आणि पळत होता. तेवढा शेलार मामाने पाहिलं. शेलार मामाने विचार केला अरे माझ्या तानावर लात मारून पळालाय. अरे हे हिजड्या अशी लात मारून पळतोस काय, पाठीमागे हिम्मत असेल तर या शेलार मामाशी लढ. तानाजी पडला होता. मग तो उदय भानू ती तलवार रक्तबंबाळ तलवार घेऊन मागे आला आणि त्या शेलार मामाच्या अंगावर टाकली. त्यांचे युद्ध चालू होतानाच काही क्षणातच त्या शेलार मामाने त्या तानाजीला खाली आडवा पाडला आणि त्याच्या छाताडावर बसला. नवल एवढं आहे की शेलार मामाचे वय आहेत 80 आणि त्याचे वय आहेत 25, तरी सुद्धा त्याला खाली पाडला, त्याच्या छाताडावर बसला आणि कुठल्या शस्त्राने नाही, कुठल्या अस्त्राने नाही, कुठल्या वाघ नखाने नाही, तर
आपल्या दाताने त्याचा मानेवर घोड घेतला आणि त्याचा मरण तिथेच केला. हा इतिहास आमच्या मुलांना कळलं पाहिजे. हा इतिहास आमच्या मुलांना कळलं पाहिजे मायबाप. पण आज हा इतिहास नाही कळत. आज चौथी 5वीच्या पोरांना टेन्शन येतं हल्ली. बघा तुम्ही, 4थी 5वीच्या पोरांना टेन्शन. 10वी 12वीची पोरं आत्महत्या करायला लागलीत. आजकाल ते कॉलेजमध्ये साडी डे, फॅशन डे, हे दे ते दे, व्हॅलेंटाईन डे. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे प्रसिद्ध झालाय, पण 14 फेब्रुवारी बलिदान दिवस हा कुणाला लक्षात नाही मायबाप. ज्याने देशासाठी बलिदान केलंय असे अनेक थोर जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, त्यांची तुम्हाला आठवण नाही. पण 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे येतोय म्हणून वेगवेगळ्या गिफ्ट घेण्यासाठी दुकाने भरलेली असतात. आणि एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला प्रपोज करावा, एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला प्रपोज करावा आणि जर नकार आला तर तो मुलगा आत्महत्या करतोय. आत्ताच या 14 फेब्रुवारीच्या 15 फेब्रुवारीचा कृषीवर पेपर बघा, त्या 3 मुलांनी आत्महत्या केलीत. हे लाईव्ह आहे मायबाप. कोणासाठी तुम्ही आत्महत्या करता? अरे ज्या आईचे स्वप्न आहे, अरे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. आणि त्याच्यासाठी तुम्ही मेला तरी हरकत नाही, पण अशा फालतू फंटूस करण्यासाठी तुम्ही आपल्या प्राणाची आहुती देता. एवढा प्राण तुम्हाला वरती आलाय का? यावरून आणखी एक प्रसंग सांगतो तुम्हाला मायबाप. सर्वांना पावनखिंड माहीत आहे, आणि पावनखिंडाच्या अगोदर जो वेढा घातला होता कोल्हापूरच्या पन्हाळगडाच्या अगोदर सिद्धी जोहर यांनी पन्हाळगडावर जो वेढा घातला होता, तो वेढा तब्बल 1-2 दिवस नाही तर 90 दिवस वेढा होता. श्रावण महिना निघला, हिरवळ झाली, पण महाराजांना बाहेर येता येत नव्हतं. सिद्धी जोहर आणि अफजल खानचा मुलगा हे सर्वजण त्या पन्हाळगडाला पूर्ण वेढा घातला. महाराजांना काही सुचत नाही बाहेर पडावं कसं. आणि अशा वेळी एक मावळा त्यांच्या मदतीला धावून आला. तो मावळा म्हणजे एका न्हाव्याचा मुलगा शिवा काशीत, अगदी सेम टू सेम महाराजांना दिसणारा. त्याच्या साह्याने तो एका पालखीत बसून गेला आणि त्याच्या पाठोपाठ हे सर्व सैन्य गेले. त्याला वाटणं की शिवाजी महाराज गेले म्हणून त्याच्या पाठोपाठ गेले. आणि इकडे मागच्या बाजूनी, या मागच्या बुरुजानी शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू सर्व मावळे इथून पळून गेले. यांचे मावळे सैन्य होते 42,000 आणि आपले मावळे होते फक्त 1300 मावळे. त्यांना घेऊन विशाळगडाकडे निघून गेले. त्यानंतर पावनखिंड झाला. हा आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे पावनखिंडाचा. पण त्याच्या पुढे काय झाले हा इतिहास दाबून ठेवला आहे, हे कुणाला नाही माहीत. हे सांगण्याचं कारण काय आहे की आज आत्महत्या पोरं करतात ना, त्याचा म्हणून मी हा मुद्दाम प्रसंग घेतलाय. त्याच्या पुढे काय झाले, विशाळकडे जायचा एक रस्ता होता, एक खंडक होता. खंडक 50 फूट लांबीचा खंडक, 50 फूट रुंदीचा खंडक आणि 50 फूट खोलीचा खंडक होता. पण तो खंडक नुसता रिकामा नव्हता, तर पूर्ण इस्तुनी अशी विस्तव होती, आगीचे विस्तव चालू होते, असा खंडक होता. आता या खंडकातून तिकडे जायचा म्हणजे अगोदर मरण करावं लागेल, अगोदर मरण आणि नंतरच त्या बाजूला पोचणं. आणि एकच रस्ता होता विशाळगडाकडे जाण्याचा. शिवाजी महाराज तिथे गेले, एक पाऊल टाकला पण पुन्हा मागे आले. काय करावं आता? हे स्वराज्याचे तोरण बांधायचे असेल तर आपल्याला हा खंडक पूर्ण पार करणं गरजेचं आहे. पण हा खंडक आता पार करणार कसं, हा एक मोठा प्रश्न पडला. शिवाजी महाराज बोलू नाही, काही झालं तरी चालेल पण खंडक पार करायला पाहिजे. पुन्हा ते पाय वरती करतात. तेवढ्यात एक दुसरा मावळा धावत धावत येतो आणि महाराजांच्या दोन्ही पायांच्या खाली दोन्ही हात ठेवतो आणि पाय मागं घेतो. तो मावळ्याचं नाव आहे शिकनाथ. राजा म्हणाल, अरे शिकनाथ काय करतोस तू?
अरे आपल्याला विशालकडे गडाकडे जायचं आहे, आपल्या स्वराज्यात तोरण बांधायचं आहे, तर इथून जावं लागेल. शिकनाथ म्हणाल, राज अहो मी कवा नाही बोललो राज, जायचं आहे पण ते तुमच्या पायाने नाही राज, माझ्या पायाने जायचं आहे. राजा म्हणाल, काय तुझ्या पायाने? अरे ही विस्तू मला भाजेल, तुला भाजणार नाही का? नाही 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 नाही, मला असे मतलब, मला माझे मावळे गमवायचे नाही, जा तिकडे हो तू. नाही राज, नाही नाही तू तिकडे हो. मग तो मावळा तिकडे जाऊन कोपऱ्यात उभा राहिला. इकडे सगळे मावळे आणि महाराज उभे राहिले, विचार विनिमय करतात, काय करावं, कसं जावं. आज स्वराज्याचे तोरण बांधायचे आहे, त्या बाजूला जायचं आहे आपल्याला, पण जाणार कसं, हा एक मोठा प्रश्न पडला. पण माझे असे मावळे बनवून ठेवले होते राजानं. तो शिकनाथ सर्वांच्या नजर चुकवला, त्यांनी धावत धावत गेला, महाराजाच्या 2 पायांच्या खाली मान घातली, महाराजांना वरती उचललं, 2 हात पकडला, हर हर महादेव, आणि त्या खंडकामध्ये उडी टाकली आणि धावतोय 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 धावतोय. त्याच्या पायाला आग लागली, खाली गुडघ्यापर्यंत आग आली, छातीपर्यंत आग आली. तो म्हटले की देवा, मला हिंदवी स्वराज्य स्वप्न हे पूर्ण करायचं आहे, हा तोरण बांधायचा आहे, तर या राजाला मला इकडं मला न्यायचं, एवढी मला ताकद दे. आणि अर्धवट गेले, छातीपर्यंत जळू लागले, आणि मग त्या शेवटपर्यंत आले, आणि शिवाजी महाराजांना त्यांनी तिकडे खाली फेकून दिलं. आणि जो शिवाजी महाराजांकडे झोक होता तो त्यांनी माग घेतला आणि स्वतःला जाळून घेतले. आणि जाळून घेतले. त्याला माहीत होतं की जेव्हा माझा झोक समोर गेल्यानंतर माझे राज माझ्या मागं वजून मला आलिंगन द्यायला येतील, पण जर त्यानं आलिंगन मला दिला आणि त्यांना जर चटका लागला तर माझ्या मी देवाला वरती काय सांगणार. आणि म्हणून त्यांनी मागं झोक जाऊन स्वतःला त्यांनी जाळून घेतलं. हा इतिहास आमच्या मुलांना अजूनपर्यंत नाही माहीत. हा इतिहास कुठेतरी दाबला जातो मायबाप, हा इतिहास कुठेतरी दाबला जातो. आणि मग हा इतिहास जर आपल्या मुलांना समजला ना मायबाप, तर सिंहगडाच्या पायथ्याशी जाऊन दारूच्या बाटल्या तिथे पिणार नाही, त्या खडकांवर जाऊन दगडांवर जाऊन बदाम काढून त्यामध्ये लव काढून आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची नावं लिहिणार नाहीत. हे कधी समजणार. आणि आज आपल्या या भारताला भीती आहे, तर ती भारतापासून नाही. या भारताला भीती आहे ती पाकिस्तानपासून नाही, अफगाणिस्तानपासून नाही, तर या भारताला भीती आहे या भारतापासूनच आणि भितुरीपासूनच. मायबाप आज पोटातल्या पोटात मुली मारत चालल्यात. आणि मला सांगा, मग जिजामाता अहिल्याबाई हिरकणी आमच्या कशा जन्माला येणार. आज मुलगी झाली तर महाराष्ट्रामध्ये हत्तीवर बसून वाटण्याची साखर वाटायची प्रथा होती, पण आज फूल येण्या अगोदरच कली तोडून टाकतात. कशी जन्माला येईल जिजामाता आणि कशी जन्माला येईल माझी हिरकणी माता. मागच्याच महिन्यापूर्वी पेपरमधली बातमी आहे, पुण्यासारख्या शहरामध्ये त्या मोठ्या हॉस्पिटलच्या बाहेर कचरकुंडी होती आणि घंटागाडी आपली असे ती घंटागाडी गेली होती, तर त्यांना एक छोटं प्लॅस्टिकची पिशवी दिसली. त्या पिशवीमध्ये अवघं 4 दिवसाचं बाळ असं बांधलेलं मिळालं होतं. काय त्या बाळाची अवस्था झाली असणार, ते मुलीचं बाळ होतं. काय त्या मुलीची चूक आहे. अरे तिने तुझं हे स्वप्न पाहिलं नव्हतं का. तिला पण वाटते ना की मला या दुनियेमध्ये यावं, मला सुद्धा भाऊ हवा, मला सुद्धा बहीण हवं, मला सुद्धा बाबा हवा, मावशी आत्या, तिला पण सर्व नाते हवेत. मग त्या मुलीची काय चूक आहे मायबाप, मला सांगा तुम्ही. आणि आज गर्भपातामध्ये सुद्धा आपल्या भारताचा पहिला नंबर लागतो. ही एक आगळी वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला सांगू, जेव्हा मुलीचं जेव्हा पिंड वाढतं ना, या गर्भाच्या पिंडाला सुद्धा कळतं हो
पण मुलगा नको, मुलगा हवाय, मुलगा हवाय, मुलगी नको म्हणून घरातल्यांसाठी आईची कुठली इच्छा नसते, पण घरातल्यांपासून तिला त्रास होतं आणि म्हणून ती गर्भपात करायला निघते. आणि जेव्हा एखादी आई गर्भपात करायला निघते ना, त्या पिंडातली जो पिंड असते, मुलीचं पिंड असेल ना, त्याच्या मनातल्या भावना तुम्हाला सांगतो मायबाप. कारण आज हे शिवचैत्र खरं महत्त्वाचं आहे. त्या मुलीच्या भावना काय आहेत? कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका मायबाप. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या हो घाई. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या हो घाई. तुझ्या वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. तुझ्या वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्याची मुकल्या कानानी तुझी कुजबुज ऐकू येई. अगं माझ्याची मुकल्या कानानी तुझी कुजबुज ऐकू येई. तुझ्या वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. तुझ्या वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. या भावना त्या पिंडात सुद्धा असतात मायबाप. म्हणून प्रत्येक वेळी विचार करा, मुलगा हवाय मला मान्य आहे, पण जर मुलगीच नसेल, अजून एक वाक्य कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका मायबाप. पुरुष कितीही गगनभेदी असला ना, पुरुष कितीही गगनभेदी असू द्या, पण त्याचा जन्म स्त्रीच्या उदरामध्ये होतो हे मात्र विसरू नका. स्त्रीच्या उदरामध्ये होतो हे मात्र विसरू नका मायबाप. त्याचप्रमाणे आज बघा, अत्याचार, बलात्कार वाढत चाललेत. आज प्रत्येक पेपरमध्ये बलात्कार, बलात्कार, बलात्कार. आणि शिक्षा काय? काहीच नाही. 1 महिना जेलमध्ये, दुसऱ्या महिन्यात तो फिरतोय. सर्वांना माहीत आहे. पण आमच्या त्यावेळच्या इतिहासामध्ये बलात्कार केल्यावर काय शिक्षा होती मायबाप? पुण्यामधला रांजा नावाचा गाव, त्या रांजा गावामध्ये एका गरीब बापाची मुलगी पाणी आणा म्हणून नदीवर गेली होती. तर गावचा पाटील त्याची नजर तिच्यावर पडली, तिचा बलात्कार केला आणि तिला ते सहन झालं नाही म्हणून तिने बाजूला असलेल्या विहिरीमध्ये उडी मारून आपलं प्राण संपवून घेतलं. मग त्या गरीब बापानं काय करावं? आणि आता हा न्याय मागावा कुणाकडे? गावच्या पाटलांनी जर असं केलं, अरे कुंपणाने जर शेत खाल्लं, तर मग जायचं कुठं? तो बिचारा बाप तिथे रडत होता. आणि अशा वेळी माझे राजे पुण्यामध्ये गेले होते. त्यांच्या घोड्यांचा टप 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 टपचा आवाज त्याच्या कानावर पडला. तो धावत धावत गेला आणि राजांच्या समोर बसला. राजांच्या दोन्ही पाय त्याने घट्ट धरून बसला. राजा सोड सोड सांगतात तरी सोडत नव्हता. शेवटी राजाने त्याला उभं केलं, विचारलं, आजोबा काय झालं? का रडता तुम्ही? काय झालं आजोबा? तेव्हा त्याने सांगितलं, राजा काय सांगू तुम्हाला, राजा काय सांगू तुम्हाला, माझी एकुलती एक मुलगी हो, सोन्यासारखी माझी एकुलती एक मुलगी पाण्यासाठी गेली हो, पण त्या गावच्या पाटलाने तिच्यावर नजर टाकली आणि तिचा बलात्कार केला. तिला हा त्रास सहन झाला नाही. माझी मुलगी भावनिक होती हो, तिला तो त्रास सहन झाला नाही म्हणून तिने समोरच्या विहिरीमध्ये उडी टाकली. आता मी कोणासाठी जगू आणि न्याय तरी कोणाकडे मागू? कारण गावच्या पाटलांनी जर असं केलं तर आम्ही न्याय कुणाकडे मागणार? आणि ही गोष्ट जेव्हा राजांना कळाली, राजांच्या पायाची कड मस्तकात गेली. अरे बोलवून घ्या, त्या राजाच्या पाटलाला बोलवून घ्या. बर चौकामध्ये त्याला चौकटीत बांधलं.
सर्व जनतेला बोलवलं, सर्व मावळ्यांना बोलवलं आणि विचारलं, हा गुन्हा तू केलास का रे? हा तुला मान्य आहे का? तो म्हटला, हा मी केला आहे, मी गावचा पाटील आहे, मी केला आहे. राजांच्या तळपायाची मस्तकाची कड आणखी राजांची टाळकं ठिकाणावर राहण्याचं झालं नाही. राजा म्हणाले, काढा तलवार, याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडा आणि याला असा लटकवत ठेवा. आणि मग राजाने त्याचे 2 हात आणि 2 पाय तोडले आणि याला असाच लटकवत ठेवला तिथे. साहेब राजाने म्हणाले, राजे, त्याला तुम्ही ठार का नाही मारलं? त्याला जिवंत का ठेवलं त्याला? तेव्हा महाराजांनी सांगितलं, आई साहेब, त्याला मारायला केवढासा वेळ आहे. एक तलवार टाकली तर मुर्दा खाली पडेल, पण त्याला आम्ही अशी शिक्षा दिली, त्याला तडफडत ठेवलाय. कारण पुन्हा असा हा कृत्य करणारे ही जनता बघतात ना, हा पुन्हा कृत्य करताना ते 10 वेळा विचार करतील. नुसत्या मुलींकडे आणि महिलांकडे नजर बघायला सुद्धा त्यांची अंग त्यांचा कापेल. आणि म्हणून त्यांना मी अशी शिक्षा दिली. काय महाराजांची विचारसरणी असेल आमच्या. आणि हा इतिहास आमच्या मुलांना कळलं पाहिजे मायबाप. पण आत्ताचा इतिहास आणि त्यावेळचा इतिहास खूप फरक आहे. एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव मला आठवत नाही, पण त्या पुस्तक वाचता वाचता त्या पुस्तकामध्ये असं लेख आलं होतं. एक 80 वर्षाची म्हातारी रोज म्हणजे दर महिन्याला कोर्टाच्या बाहेर जात होती. दिवसभर बसायची, संध्याकाळी घरी परत जायची. असं समोरच्या त्या चायची टपरीवाला होता, प्रत्येक कोर्टाचा जे चायची टपरीवाला असतो तो पाहायचा, अरे आजी दर महिन्याला येते, दिवसभर बसते आणि संध्याकाळी निघून जाते, हिला कोण भेटायला येत नाही, ही का बरं येत असेल? म्हणून त्या गृहस्थाने चायवाल्याने त्या आजीबाईकडे जाऊन विचारलं की आजीबाई, अहो मी तुम्हाला बरेच दिवस बघतोय, बरेच वर्ष बघतोय, तुम्ही 1-2 महिन्याच्या आड येता, इथे पायरीवर दिवसभर बसता कोर्टाच्या आणि रात्री संध्याकाळी निघून जाता, का बरं असं का? तुम्हाला कोण भेटायला येणार आहे का? आजीबाई म्हणाल्या, नाही. तुला ऐकायचं आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर? मी तर काय येतो, तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं आहे ना, तर मग ऐक. 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, अजूनपर्यंत निकाल नाही, म्हणून मी निकालासाठी इथं येतोय. ही आमची न्याय व्यवस्था आहे मायबाप, ही आमची न्याय व्यवस्था आहे. आणि महाराजांची न्याय व्यवस्था काय होती मायबाप? आणि हे कुठंतरी बदललं पाहिजे, हे कुठंतरी बदललं पाहिजे. नुसते आपण शिवजयंती साजरी करतो तर तुम्ही साजरी करा, पण तुमचं हे वागणं, तुमचे हे विचार, तुमचे हे संस्कार, महाराजांचे संस्कार हे आपल्या या टाळक्यामध्ये जरा बसले पाहिजे मायबाप. अरे महाराज माझे काय निष्कलंत जीवन जगले हो महाराज, काय निष्कलंत जीवन जगले. जेव्हा 3 एप्रिल 1680 मध्ये माझ्या राजांचा प्राणज्योत मावळली आणि माझे राजे या आम्हाला महाराष्ट्राला सोडून गेले. पण अहो एखाद्याने असं मरण करावं की अख्खा देश नाही, अख्खा जिल्हा नाही, अख्खा गाव नाही, निदान घरात तरी रडलं पाहिजे. पण काही लोक अशी असतात की ते मेल्यावर घरातले सुद्धा कंटाळतात त्याला की बाबा बरं झालं एकदाशी गेला. असं जीवन नका जगू. अरे देवाने सगळे प्राणी आडवे घातलेत, गाय आडवी, म्हैस आडवी, कुत्रा आडवा, लांडगा आडवा, सगळे आडवे घातलेत, पण असा एकच उभा घातलाय तो हा माणूस. पण देवाने सुद्धा डोक्याला हात लावलाय. हा माणूस जर आडवा गेला तर अख्ख्या गावचा सप्ताह बंद करतो, इतकी ताकद या माणसामध्ये आहे.
देव तर विचार करू लागला, जेव्हा राजे माझ्या महाराष्ट्र सोडून गेले आणि ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाला समजली, औरंगजेबाचा तो गडी साखीला ही गोष्ट समजली. साखी धावत 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 गेला. हुजूर हुजूर हुजूर, बड़ी खुशी की बात है हुजूर, बड़ी खुशी की बात है. अरे क्या हुआ साखी, क्या हुआ, इतना क्यों चिल्लाता है हुजूर? वो दख्खन का कातिर शिवा मर गया है. आणि ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाला समजली ना, तो तिथे स्तब्ध झाला. अरे त्याने सुद्धा चटई टाकली, 2 गुडघे खाली टेकले आणि नमाजीमध्ये उभा राहिला, 2 हात वरती केले आणि म्हणाला, हे अल्लाह, माँ बहन का इज्जत करने वाला नेक बंदा शिवा तेरे पास आ रहा है. अल्लाह तेरे दरवाजे खुले रखना. काय माझं राजाचं जीवन असेल हो, की दुश्मनाने सुद्धा त्यांचं गुणगान गावं असं जीवन जगलं माझं हे राजा. याच्या पुढे औरंगजेब म्हणाला कि मैंने ऐसे बहुत योद्धा देखे जो मेरा नाम सुनते ही कांपते हैं, मेरा नाम सुनते ही अपना राज्य सौंप देते हैं, लेकिन शिवा जैसा ऐसा एक बंदा देखा जो बहुत बड़ा योद्धा निकला. उसे दिल से सलाम, उसे दिल से सलाम. छत्रपती शिवाजी महाराज की. अहो जेव्हा माझा राजा गेला ना, तेव्हा महाराष्ट्र हा पोरका झाला, यात नवल नाही. त्याच्या पत्नी पोरक्या झाला, यात नवल नाही. त्याची मुलं मला रडू लागली, यात नवल नाही. जर माझा राजा गेला ना, तेव्हा राजाच्या जलत्या जितेमध्ये त्या वाघ्या नावाच्या कुत्राने जिवंत उडी मारली. काय निष्कळंक जीवन जगला असेल माझा राजा हो, काय निष्कळंक जीवन जगला असेल माझा राजा. आठवण येते मनाला भगवा झेंडा दिसल्यावर. अरे आठवण येते मनाला भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानला, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या या शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे धर्मवीर संभाजी राजे. अरे औरंगजेबाला सतत 8 वर्ष थैमान घालून ठेवला असं माझं संभाजी राज काय होतं हे मला नुसतं आठवलं ना तरी माझ्या अंगावर माझ्या काप सुटतो हो. राजांबद्दल काय बोलावं. अरे या उधळलेल्या समुद्राला सुद्धा कवेत घेणारा हा राजा असा धर्मवीर संभाजी राजा. कधी धर्मासाठी बेईमान झाला नाही, कधी स्वार्थासाठी बेईमान झाला नाही राजा. पण माझ्या राजाला एक दिवस पकडलं गेलं. कसं पकडलं गेलं तर फितुरी मुलं पकडलं गेलं. राजांचाच मेवणा गणोजी शिर्के त्यांनी फितुरी केली आणि माझ्या राजाला पकडून दिलं. आणि राजाला असं पकडलं आणि औरंगजेबाकडे त्याला जसं बैलाला खेचून असं खेचून नेतात तसं माझ्या राजाला खेचून नेलं. अरे कुणी बी यावं तलवारीने राजांच्या छाताडावर नक्षी काढावं. अरे कुणी बी यावं राजांच्या लात मारावी. अरे विदूषकाची टोपी घातली होती माझ्या राजाने. काय त्या राजाची माझी अवस्था होती. आणि त्या गणोजी शिर्केने पकडून दिलं होतं. त्या गणोजी शिर्केला वाट दाखवली होती.
त्या आमच्याच मुलांनी वाट दाखवली होती, त्या तरुण मुलांनी. आणि त्या मुलांना समजलं की माझ्या राजाला पकडलं आणि ह्याला वाट दाखवली आपण गणोजी शिर्केला. अरे आपल्याच राजाचा आपण घात केला हो. या पोरांना मागून समजलं आणि पोरं अक्सा बक्सा होऊन रडायला लागली हो. अरे मल्हारी देवा, मी काय केलं रे? आमच्याच राजाला आम्ही पकडून दिलं हो. कुणीतरी आपले हात तोडले, पाय तोडले, कुणीतरी आपली केस तोडली. स्वतःला पश्चाताप झाला, माझ्या राजाला पकडून दिलं. औरंगजेब संभाजी राजाला म्हणाला, बोलो हार किसकी और जीत किसकी? बोलो संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजी राजे म्हणाले, अरे हार आणि जीत एवढी तर तुला खमकवत असेल ना, तर हे साखळदंड हा दोर सोडून बघ. माझी शमशेर तलवार सांगेल तुला हार कोणची आणि जीत कोणची. असं बांधून कुत्र्यासारखा काय भुकतोस? हजारो मावळे माझ्या संभाजी राजाला पकडलं होतं. कुरपत खान त्यांनी सांगितलं त्या संभाजीची तलवार काढा, पण कोणाच्यात हिंमत झाली नाही. तो पुन्हा भडकला, अरे संभाजी तलवार काढा. असे 15-20 मावळे पुढे सरकले तलवार काढायला, आणि तलवार काढायला गेले. माझ्या राजांनी नुसती अशी नजर फिरवली ना, ते मावळे मागच्या मागे पळून गेले. इतकी ताकद माझ्या संभाजी राजामध्ये होती. पण आता माझ्या राजानं साखळदंड घातलं होतं. त्यानं पहिल्यासारखं खेचून नेलं होतं. कुणी पण यावं, कुणी पण मारावं. अरे चांबडी सोडावी तशी माझ्या राजाची चांबडी सोडली होती. मीठ मसाला त्याला लावलं होतं. काय माझ्या राजाची अवस्था झाली असेल हो, काय माझ्या राजाची अवस्था झाली असेल. अरे औरंगजेब सुद्धा रात्रीच्या वेळी घरी गेला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तो म्हणू लागला, अरे बच्चा है वो शिवा का बच्चा है, बच्चा हो तो शिवा के जैसा बच्चा हो. अरे मेरे तो 4 बच्चे की सब गधों की फौज है. काय दुश्मनाने म्हणावं, काय दुश्मनाने म्हणावं. आणि मग औरंगजेब समोर आणला, सर्व जनता समोर. औरंगजेब म्हणाला, बोलो हमारा धर्म कबूल करते हो क्या? फिर से बोलो हार किसकी और जीत किसकी? संभाने धुमकी टाकली आणि म्हणाला, अरे ए कुत्र्या, हिम्मत असेल तर हे साखळदंड तोडून बघ. या हजारोच्या सैन्यांना सुद्धा उडवून लावून एवढी ताकद माझी आहे. पण औरंगजेब भडकला. औरंगजेबाने सांगितलं, इस संभा की मुझे आंखें तरस देती है. मग माझ्या राजाची काय अवस्था झाली असेल. 2 सळया घेतल्या, त्या आगीमध्ये तापवल्या, तप्त तलया तापवल्या आणि माझ्या राजांच्या डोळ्यामध्ये सर्र टाकल्या. माझ्या राजाची काय अवस्था झाली असेल हो. तप्त गरम शिसा त्या माझ्या कानामध्ये ओतला. राजाची जीभ घेतली, काटून टाकली. अंगावर माझ्या काटा उभं राहते हो. काय अवस्था माझ्या शंभू राजाची झाली हो. आणि कुणी असं म्हणतोय माझा राजा रंगील होता. रंगील असेल तर तो झुकला नसता का? एवढा सहन केला असतं का? याचा मुकुट जर जमिनीवर पडलं, धरणी माता सुद्धा कापत होती. की असे अनेक राजे बघितले, असे अनेक राजे बघितले, पण शंभू राजांसारखा राजा आजपर्यंत पाहिला नाही. बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. राजांना पाहून मला एवढंच म्हणावं लागतं. या संभाजी राजांना पाहून मी एवढंच म्हणतोय की रायगडची माती पावन झाली तुझ्या स्पर्शाने. हे साखरदंड धन्य झाले तुझ्या स्पर्शाने. रायगडची माती पावन झाली तुझ्या स्पर्शाने. हे साखरदंड धन्य झाले तुझ्या स्पर्शाने. अरे सूर्य ही पाहुणे तुझ्या पुढे मृत्यू नतमस्तक झाला. अरे सूर्य ही पाहुणी तुझ्या पुढे मृत्यू नतमस्तक झाला. या स्वराज्याच्या मातीसाठी माझा शिवशंभू राजा अमर झाला. माझा शिवशंभू राजा अमर झाला.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, आऊसाहेबांचा. माय बाप, आज शिवजयंती आपण सर्व या पृथ्वीवर साजरी केली जाते. नव्हे तर अमेरिका, फ्रान्स यासारख्या शहरामध्ये ही साजरी केली जातं. अरे पण मला वाटतं आपल्या रायगडमध्ये क्वचित केली जातं. पायी तेवढी शिवजयंती केली जात नाही. शिवजयंती साजरी करा, पण आपल्या या तन मन धन लावून करा मायबाप. नुसती करायची म्हणून करू नका. आणि तुम्हाला फक्त एक सांगतोय, आज या समाजामध्ये व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टी आहेत ना, या दोन गोष्टीमुळे आज आपला तरुण बिघडत चाललाय मायबाप. आणि मला वाटतं शिवचरित्र आता आपण संपूया, बराच वेळ झाला. मी मागे कीर्तनकार इथं आलोय आणि आज शिवव्याख्याता म्हणून मला इथं चव्हाण परिवाराने बोलवलंय. तर चव्हाण परिवाराचा मी खरंच म्हणजे मला बसून मला खूप बरं वाटतोय की गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव जे टिळकांनी आपलं चालू केलं होतं, त्यांचा उद्देश एकच होता की तुम्ही गावोगावी एक गणपती ठेवा, पण सर्रास घर्रास गणपती. याचं कारण काय आहे की ही जनता आपली एकत्र येईल, गुण्या गोविंदाने ही नांदेल. पण आज लोकांनी खेळ करून ठेवलाय मायबाप. तर पुन्हा एकदा समाजाला माझी विनंती आहे, या प्रत्येक गोष्टीकडे समाजाने बारीक दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे. आणि प्रत्येकाने आपापलं कुटुंब, आपापल्या मुलांना संस्कार, आणि संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत मायबाप. संस्कार हे खूप महत्त्वाचे. आजकाल जर संस्कार जर नसतील मुलांवर, जर म्हातारपणी आता जर तुम्ही मुलांना संस्कार केलेत नाही, तर म्हातारपणी तुमचा मुलगा तुमच्याजवळ राहील ह्याची गॅरंटी मी देत नाही. जर तुम्ही आत्ताच जर संस्कार करत राहिलेत, तर म्हातारपणी मुलगा तुमची सेवा करेल हे निश्चितच. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. शाळेमध्ये आपल्याला सांगितलंय, घरात तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे. जगैचे दीन आणि पतित, घरात तो एकची धर्म. म्हणून धर्माची, गायीची, आई वडिलांची सेवा करा. आणि पुन्हा एकदा या शिवजयंतीनिमित्त आलेले माझे सर्व शिवभक्त, शिवप्रेमी यांना मी पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचं कुटुंब समृद्धीने आणि चांगलं आरोग्य जगो एवढी शिवरायांसोबत मी विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. धन्यवाद.